हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रारोही व्लॉग्स। आशा करते सर्वजण आनंदात असणार। माझ्या शाळेला आणि यांच्या कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि फायनली आम्हालाही स्वतःसाठी थोडा वेळ मिळाला आहे। त्यामुळे आजच्या व्लॉगची सुरुवात करते मॉर्निंग वॉकने। आज खूप दिवसांनी आम्ही दोघं मॉर्निंग वॉकला आलोय। नेहमीच्या धावपळीमध्ये हे छोटे मोमेंट्स पण राहूनच जातात ना, पण आता सुट्ट्या असल्यामुळे सकाळी थोडं रिलॅक्स वाटतंय आणि दिवसाची सुरुवात अशी फ्रेश झाली की पूर्ण दिवस चांगला जातो। तुम्ही पण मॉर्निंग वॉक करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान फॅमिली मोमेंट्स पाहण्यासाठी पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। मॉर्निंग वॉक करता करता इथं आले वडाच्या झाडाखाली। वडाच्या झाडाला नमस्कार करून घेते आणि जाते पुढे। वडाच्या झाडाखाली खूप ऑक्सिजन मिळतो असंही म्हटलं जातं, त्यामुळे इथं थोडासा वेळ मी थांबून घेतलेला आहे। आणि यानंतर मॉर्निंग वॉक झाला आणि घरी जाऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली। नित्य नियमाप्रमाणे देवपूजा करून घेतली। देवपूजा केली की खूप प्रसन्न वाटतं आणि एक सकारात्मक ऊर्जाही मिळते। जी ऊर्जा आपल्याला दिवसभराच्या कामांसाठी पुरते, त्या ऊर्जेमुळे मानसिक स्वास्थ्यही लाभते। त्यामुळे देवपूजा आधी करून घेतली आणि त्यानंतर मी आज चहाऐवजी बिटाचा ज्यूस करणार होती, म्हणून मी बिटाची साल काढून घेतली। बिटाचे बारीक तुकडे मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि एका बिटापासून साधारण 3 ग्लास असं ज्यूस तयार झालं। हे ज्यूस पिऊन खरंच खूपच रिफ्रेशिंग वाटलं, म्हणून बिटाचं ज्यूसही तुमच्यासोबत शेअर केलं आहे। आणि आमच्या घराजवळ आहे मंगल कार्यालय, त्यामुळे लग्नसराईमध्ये रोजच इथं लग्न असतात आणि आमच्या फ्लॅटसमोरून ही अशी वरात जाताना दिसत असते। कपडे वाळत घालायला आली आणि लग्नाची वरात चाललेली होती। चला तर म्हटलं करून घेऊया तिचंही थोडंसं शूटिंग। बघा, नवरदेव नवरीचा रथही किती छान चाललेला आहे। खूपच सुंदर अशी ती वरात दिसत होती आणि एवढी लग्नाची वरात, एवढा डीजेचा आवाज आणि त्यातही बघा आमच्या रोहितचं गेमिंग। रोहित तर इतका गेमिंगमध्ये मग्न होता, तोही सुट्ट्यांचा अगदी पुरेपूर उपयोग घेतो आहे। त्याचंही गेमिंग काही सुटत नाही आहे। आणि त्यानंतर मी आणि आहो संध्याकाळी निघालो बाहेर जाण्यासाठी। बाहेर आम्हाला एका नातेवाईकांकडे भेटायला जायचे होते, त्यामुळे दोघंच जण आम्ही बाहेर चाललेलो आहो। हे असे क्षणही खूप कमी येतात, त्यामुळे खूप छान वाटत होतं। आणि मग बाहेर फिरताना आम्ही नातेवाईकांना भेटलो आणि त्यानंतर मला खायचा होता गोला। गोला तर उन्हाळ्याची खरी मजा असते, पण गोल्याच्या गाडीवर एवढी गर्दी होती आणि खरं सांगायचं तर ह्या उन्हामध्ये, ह्या एवढ्या गरमीत हा गोला म्हणजे फुल मूड फ्रेश करणारा आहे। लहानपणी जसा गोला खायची एक्साइटमेंट असायची ना, तसाच फील आजही येतो आहे। आहोंनी तर फ्लेवर निवडायलाच खूप वेळ लावला। मला तर मावा आईस प्लेट घ्यायची होती आणि मी ती ऑर्डर देऊन टाकली, पण आहोंना वेगळंच काहीतरी घ्यायचं होतं आणि त्यांनी रबडी मावा जेली आईस ज्यूस अशी ऑर्डर दिली। आणि बघा, गोला खाण्यासाठी गर्दी तर बरीच आहे आणि संध्याकाळी बरेच जण बाहेर निघालेले आहे, कारण उन्हाने त्रस्त झालेले असतात। आणि बघा, इथं माझी मावा आईस प्लेट आलेली आहे आणि आहोंचं ज्यूससुद्धा आलेलं आहे आणि हे सगळं मिळाल्यावर त्याची मजा अगदी डबल झाली। या छोट्या छोट्या मोमेंट्समुळेच दिवस स्पेशल बनतो। तुमचा फेवरेट गोला फ्लेवर कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मग आम्ही दोघांनीही आमच्या मस्तपैकी आईस प्लेटची आणि ज्यूसची मजा घेतली। छान आस्वाद घेत घेत आम्ही ते खाल्लं। तुम्ही बघा किती सुंदर आहे ते। आणि मग त्यानंतर मला एक ड्रेस घ्यायचा होता, म्हणून आम्ही गेलो एका दुकानामध्ये। मी ड्रेस पाहत होती तोपर्यंत बघा या दुकानदाराच्या आणि यांच्या काय गप्पा चालल्या आहेत त्या। क्लिक हुआ इसलिए भी मैंने रील बनाई है। एकदम बढ़िया, क्योंकि ये क्यूरी रहती है कस्टमर के दिमाग में, हमें वारंटी दी, कलर निकला, ये हुआ वही बात। हाँ, यानी उनका जो डाउट था वो क्लियर कर दिया, क्लियर कर देते हैं। हाँ, लेकिन सर समझदार समझ जाता है, नहीं समझने वाले को कितने भी वीडियो दिखाए, कुछ भी दिखाए, नहीं समझता है, क्या करें। धंधा लेके बैठे तो थोड़ा बरेच ड्रेस पाहिले आणि मग त्यानंतर फायनली मला हा एक ड्रेस आवडला आणि यांनाही हा ड्रेस आवडला, म्हणून मग हा एक ड्रेस आम्ही घेतला आणि छान शॉपिंग झाली ड्रेसची आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी।
आयुष्य सुंदर वाटणाऱ्या मोमेंट्स तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.